पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक मोठा दावा केलाय। गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते, तसंच त्यांच्या प्रवेशाला सोनिया गांधींनीही परवानगी दिली होती असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलंय। मोठा दावा केलाय। आता तुम्ही प्रश्न विचारला सांगतो मी त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाही। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच, मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल कारण माहिती, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू दिलो। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं, रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर।